एखाद्या देशाची शक्ती, एखाद्या देशाचा स्वाभिमान आणि आत्माभिमान कशा पद्धतीने जागृत करून एक मोठं परिवर्तन घडवलं जाऊ शकतं, हे गेल्या 12 वर्षांमध्ये मोदीजींनी दाखवून दिलंय. जो देश एखाद्या याचकाच्या भूमिकेमध्ये, कधी एखाद्या बिचाऱ्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला, आज तो देश आत्मनिर्भर भारत अशा पद्धतीनं जगाच्या पाठीवर स्वाभिमानाने उभा असलेला गेल्या 12 वर्षाच्या या कार्यकाळात आपल्याला पाहायला मिळतोय. खरं म्हणजे 12 वर्षात मोदीजींनी वेगवेगळ्या क्षेत्रात केलेलं कार्य हे एका कॉफी टेबल बुकमध्ये मांडणं देखील अत्यंत कठीण आहे आणि त्याबद्दल एखाद्या भाषणामध्ये बोलणं हे तर त्याहीपेक्षा कठीण आहे. पण मला असं वाटतं की ही जी काही 12 वर्ष आहेत, ही नवभारताकडे जी काही भारताने वाटचाल केली त्याची ही 12 वर्ष आहेत. विविध क्षेत्रांमध्ये जे परिवर्तन झालंय त्याची ही 12 वर्ष आहेत. आणि या परिवर्तनामध्ये सगळ्यात महत्त्वाची वाटचाल जर आपण काही केली असेल तर या देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात सामाजिक क्षेत्रामध्ये जे विविध कार्यक्रम झाले, मग त्यामध्ये गरीबाला घर देणं असो, गरीबाला शौचालय देणं असो, गरीबाला गॅस देणं असो, गरीब लक्षित, गरीब केंद्रित अशा प्रकारचा जो अजेंडा या ठिकाणी मोदीजींनी चालवला, त्या अजेंड्याला प्रतिसाद किंवा त्याचा परिणाम हा आपल्याला युनायटेड नेशन्सनी ज्यावेळी अहवाल प्रकाशित केला आणि या गोष्टीला मान्यता दिली की 10 वर्षामध्ये भारताने 25 कोटी लोकांना गरिबीपासून बाहेर काढलेलं आहे, हे ज्यावेळी जगाने मान्य केलं, मला असं वाटतं की त्यापेक्षा मोठा एक प्रकारे परिणाम दुसरा कुठलाच असू शकत नाही. 25 कोटी लोक जे गरिबी आणि एक्स्ट्रीम पॉवर्टीमध्ये होते, तीव्र गरिबीत होते, ते गरिबी रेषेच्या वर आले. हे 10 वर्षात करणं जगातल्या कुठल्याही देशाला संभव झालं नाही. ते मोदीजींच्या गरीब कल्याणाच्या अजेंड्याने करून दाखवलं. विविध क्षेत्रांमध्ये ज्या प्रकारे मोदीजींनी या देशाचा पायवा रचला, आता याच्या पुढे सातत्याने त्याच्यावरच्या इमारतीवर मजलेच चढणार आहेत. आपण पुढेच जाणार आहोत, कारण इतका भक्कम पाया मोदीजींनी रचलेला आहे की आता पाठीमागे जाण्याचं काहीच कारण नाही. आज आपण बघा, अर्थव्यवस्था म्हणून भारताने केलेली प्रगती ही थक्क करणारी प्रगती आहे. आपल्या भारताचा जीडीपी जो 2013-14 साली 103 लाख कोटी होता, आज तो जीडीपी 357 लाख कोटीपर्यंत पोहोचलाय. म्हणजे 10 वर्षामध्ये 3 पटीने आपला जीडीपी या ठिकाणी वाढलेला आहे. महाराष्ट्राचाच आपण विचार केला तर साधारणपणे 13-14 मध्ये जो महाराष्ट्राचा जीडीपी 13 लाख कोटीचा होता, तो आता 54 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे. आणि मला असं वाटतं की ही जी काही एक प्रकारे देशाच्या अर्थव्यवस्थेची वाढ आहे, मोदीजींनी एक महत्वाचा शिफ्ट यूपीएच्या सरकारमध्ये
मानसिकता अशी होती की आम्ही लोकांकरता योजना तयार करू आणि जे काही आहे ते अनुदानाच्या स्वरूपात लोकांना देऊ, त्याच्यावर लोकांनी जगलं पाहिजे. आम्ही नवीन संधी निर्माण करणार नाही. आम्ही देशाच्या विकासावर, देशामध्ये पायाभूत सुविधा तयार करण्यावर कोणताही खर्च करणार नाही. लोकांना आपल्यावर अवलंबित करून ठेवू, अशा प्रकारच्या मानसिकतेतून, ज्याला डोल्सची इकॉनॉमी म्हणतो, अशा प्रकारची अर्थव्यवस्था, अनुदान प्रणित अर्थव्यवस्था ही त्या काळामध्ये तयार झाली. आणि त्याचा परिणाम असा झाला की हळूहळू अर्थव्यवस्थेच्या ताणामुळे आपण संधी पण निर्माण करू शकलो नाही आणि लोकांना त्यांच्या जीवनाकरता आवश्यक काय आहे तेही देऊ शकलो नाही. परिणामतः इतक्या मोठ्या प्रमाणात देशातल्या गरिबीमध्ये एक मोठी जंप आपण 10 वर्षाच्या युपीएच्या कार्यकाळात पाहिली. मोदीजींनी सांगितलं की आपल्याला अर्थव्यवस्था अशी करावी लागेल की ज्या अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणुकीच्या माध्यमातून संधी तयार होईल, त्या संधीच्या माध्यमातून देशाची अर्थव्यवस्था विस्तारित होऊन देशाच्या तिजोरीमध्ये पैसा येईल आणि आलेल्या पैशाचा उपयोग करताना गरीब कल्याणाचा अजेंडा चालवून देशातली गरिबी दूर करून गरिबालाही आपल्या पायावर उभं करण्याचं काम हे देशातलं सरकार करेल. अशा प्रकारचे एक आर्थिक नवीन विचार, जो अंत्योदयाचा विचार आहे, जो दीनदयालजींचा विचार आहे, हा विचार या ठिकाणी मांडण्याचं काम, आणि केवळ मांडण्याचं नाही तर ते प्रत्यक्षात आणण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी करून दाखवलं. आज आपण पाहतोय की अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रामध्ये ही जी काही वाढ आहे, आज जगातली 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आपण झालो, लवकरच 3री मोठी अर्थव्यवस्था होऊ. हा जो काही विस्तार आहे हा केवळ घोषणांनी झालेला नाही, त्याच्या पाठीमागे एक मोठी विस्तृत स्ट्रॅटेजी, त्याच्या पाठीमागे विकासाचा अजेंडा हा मोदीजींनी उभा केला. आणि मग इन्फ्रास्ट्रक्चरचं सेक्टर असेल तर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोदीजींनी भारतमाला असेल किंवा त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट्स असतील, यातनं सागरमाला आणि भारतमालाच्या माध्यमातून देशामध्ये रोडचं एक मोठं नेटवर्क उभं केलं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात देशामध्ये दळणवळणाची साधनं उभी केली. रोड्स आणि ब्रिजेस आणि टनेल्स याच्या माध्यमातून एक इन्फ्रास्ट्रक्चरचा इतका मोठा कार्यक्रम आपल्या देशाने हातात घेतला आणि गतिशक्ती प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देशामध्ये लॉजिस्टिकची कॉस्ट कशी कमी करता येईल हा पहिला प्रयत्न त्यांनी हातामध्ये घेतला. आपल्याला जर विकसित अर्थव्यवस्थेकडे जायचं असेल तर लॉजिस्टिकची कॉस्ट या देशामध्ये 16% होती, ती 8% आल्याशिवाय आपण जगातल्या देशांची स्पर्धा करू शकत नाही. आणि म्हणून रोड, पोर्ट, एअरपोर्ट, रेल्वे या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुणात्मक आणि संख्यात्मक बदल आणण्याचं काम हे मोदीजींनी करून दाखवलं. आणि आज आपण पाहतोय आता 16%वरनं आपण 11%पर्यंत आलोत. हळूहळू 8%वर ज्यावेळेस आपण जाऊ त्यावेळी जगाच्या सप्लाय चेनमध्ये एक महत्वाची भूमिका हा भारत या ठिकाणी निभवेल. किंबहुना चीनशी स्पर्धा करताना आपला सगळ्यात मोठा बॉटलनेक हा लॉजिस्टिक कॉस्टचा होता, तो हळूहळू संपतोय आणि तो 8%वर आल्यानंतर जगामध्ये सप्लाय चेन रिप्लेसमेंट हे जे चाललेलं आहे त्यात सगळ्यात महत्वाचा प्लेयर हा भारत असेल. आपल्याला माहिती आहे सीमावर्ती क्षेत्रामध्ये, काश्मीरसारख्या भागामध्ये, नॉर्थ ईस्टमध्ये जिथे लोकांनी रस्ताही पाहिला नव्हता, रेल्वेही पाहिली नव्हती, तिथे रस्तेही पोचले, रेल्वेही पोचली. किंबहुना मी ज्यावेळेस लद्दाखला गेलो होतो आणि तिथल्या
नॉर्दर्न कमांडच्या कमांडिंग ऑफिसरशी चर्चा करत होतो त्यावेळी त्यांनी सांगितलं दोन सरकारमधला विचार करण्याच्या पद्धतीतली भिन्नता काय आहे तर म्हणाले जुन्या काळातल्या सरकारला युपीएच्या आम्ही सांगत होतो की चायनाने बॉर्डरपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर आणलेलं आहे. चायनाच्या सोबत वॉर झाला तर त्यांची मुवमेंट जी आहे लॉजिस्टिक मुवमेंट ही ते 24 तासात करू शकतात, 48 तासात करू शकतात. आम्हाला मात्र 7-8 दिवस लागतील कारण आपलं बॉर्डर इन्फ्रास्ट्रक्चर तयार नाहीये. त्यावेळी युपीएचं सरकार म्हणायचं की आपण जर ते केलं तर चीनला त्याचा फायदा मिळेल. आता चीनला आपल्या देशामध्ये एंट्री करून आपल्या देशात येण्याकरता रस्तेच नाहीत. ते तर बॉर्डरपर्यंतच रस्ते घेऊन आले आहेत. आपण रस्ते केले तर त्याचा फायदा चीन घेईल आणि म्हणून रस्ते करायचे नाहीत असा निर्णय त्या सरकारने केला होता. ते म्हणाले आताच्या सरकारने ज्या प्रकारे बॉर्डर इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलाय चीनला तरी 24 तास लागतील, भारत 12 तासामध्ये त्या ठिकाणी मोबिलायझेशन करू शकतो. अशा प्रकारचं काम आज भारताने केलेलं आहे. आणि म्हणून एकीकडे इन्फ्रास्ट्रक्चर बॉटलनेक्स दूर केले. आज वाढवणसारखं बंदर जे आपण तयार करतोय देशातलं सगळ्यात मोठं बंदर जेएनपीटी